पिठोरी अमावस्या 2024 पितरांच्या शांतीसाठी करा हे उपाय. श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हटलं जातं. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते. पिठोरी अमावस्या तिथी, महत्त्व आणि काही उपाय जाणून घेऊया. पिठोरी अमावस्या शुभ मुहूर्त. यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उद्या तिथीनुसार सोमवार 2 सप्टेंबर रोजी येणार आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 पासून सुरू होईल. 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल. पिठोरी अमावस्येचे महत्त्व. पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते. पिठोरी अमावस्या पूजा पद्धत. पिठोरी अमावस्येचे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीरपुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळांच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचे नैवेद्य दाखवण्यात येते. पिठोरी अमावस्येला हे उपाय करा. पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. त्यानंतर पांढरे कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिवाने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करा. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. ही दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवी. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात.